तुमचं काम आम्हीच करणार आहोत. आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुमचे सगळे प्रतिनिधी, सगळ्यांना बोलण्याची संधी दिली, सगळेजण बोलले. ते मग साहेबांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे. आज तारीख किती आपली 9 तारीख आहे. 17 तारखेला अधिवेशन संपतंय, बरोबर आहे. 18 तारखेला आपलं अधिवेशन संपतंय. 18 तारखेला म्हणजे की तांत्रिक गोष्टी आहेत. तर आपल्या यावेळेला पुरवणी बातम्यामध्ये या ठिकाणी इतके पैसे घेतले गेले नाही, काय नाही, सगळं चर्चा झाली. तर काय मार्ग करता येईल, कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील, काय करता येतील. कारण काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे. टाकायचं याच्यामध्ये काही मागे पुढे नाहीये. फक्त ते 2-3 दिवसामध्ये सगळे टेक्निकल बाजू समजून घेऊन ज्या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला आहे. काळजी करू नका, तुमचा विश्वास ठेवा. पण आम्हाला तुमची काळजी आहे, तुमची आम्हाला काळजी आहे. उगाच काय खोटं बोलायचं आमचा प्रश्न नाही. आम्हीच तुम्हाला दिलेलं आहे. सुरुवात आम्हीच केली नाही, आम्ही केला. सुरुवात आम्ही केलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये 3-3 रुपये आम्हीच आम्ही टाकलेले आहेत. निश्चित थोड्या अडचणीमुळे थोडा उशीर झालेला आहे, पण आता यापुढे ही तारीख थोडी सरकणार नाही, अजिबात सरकणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा शब्द त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी कुठे पैसे पण तुमच्या खात्यामध्ये तुमचं एका पैसे पुरत नाही. तर हा पगाराचा शेवटपर्यंत त्याच्यापर्यंत आहे. तुम्हाला रिटायर होत आहे ना, त्या झाल्यावर नाही मिळणार हा पगार. जन्मभर रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला हा पगार रेग्युलर मिळेल. त्यापेक्षा 2 महिन्यामध्ये टाकायचा आणि नंतर परत तुम्ही 4 महिने वाट पहा, असं होणार नाही. 6 महिने वाट पहा, असं होणार नाही. तर आता तुमचा हा 80% असेल, तुमचं काय असेल टप्प्याप्रमाणे मला माहित नाही, पण हा 80 आता चौथा टप्पा आहे. हा जे असेल ते 20% वाढवून सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचा हा पगार तुमच्या खात्यामध्ये टाकला जाईल. एवढं सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आता तुम्ही ते अतिशय